पिकांचा पंचनामा करून पीक पेऱ्याची नोंद घ्या। वंचित हक्क आंदोलनाची शेकडो गायरान धारकांसह रेणापूर तहसीलदाराकडे मागणी। कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता मागासवर्गीय भूमिहीनांनी सरकारी गायरान जमिनीवर पेरणी केलेल्या पिकांचा पंचनामा करून पीक पेऱ्याची नोंद करण्याची मागणी 28 ऑगस्ट रोजी तालुक्यातील शेकडो अतिक्रमणधारक महिला पुरुषांनी वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून रेणापूर तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे। रेणापूर तालुक्यातील मौजे, पानगाव, गरसुळीत, तत्तापूर, डिगोळ, ओरेगाव, मोठेगाव, बावची, आरजखेडा आदी गावातील अनुसूचित जातीतील मागासवर्गीय भूमिहीन अतिक्रमणधारकांनी सन 1980 पासून सरकारी गायरान जमिनीवर वन जमिनीवर अतिक्रमण करून त्या जमिनी लागवडीखाली आणून त्या जमिनीत उपजीविकेकरिता लागणारे ज्वारी, तूर, मूग, उडीद, कारळ, पिवळा, बाजरी, तीळ आदी पिकांची लागवड करून आपल्या कुटुंबाचा चारितीर्थ चालविला आहे। त्यावरच त्यांची उपजीविका भागवित आहेत। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या सरकारी गायरान जमिनीत वन जमिनीवर दरवर्षीप्रमाणे आजही पिकांची लागवड केली आहे। तहसीलदार रेणापूर यांनी सरकारी गायरान जमिनीवर पेरणी केलेल्या पिकांचा त्वरित पंचनामा करून पीक पेऱ्याची नोंद करण्याकरिता तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेशित करावा। या मागणीकरिता तालुक्यातील शेकडो अतिक्रमण गायरानधारकांनी वंचित हक्क आंदोलन महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून तहसीलदारांना लेखी निवेदन दिले आहे। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर नागनाथ चव्हाण, विष्णू आचार्य, दिगंबर चव्हाण, अंकुश चिकटे, किशोर कसबे, बालिका चिकटे, रमेश घोडके, रमेश तिगोटे, मोहन वायदंडे, संजय गायकवाड, प्रणिता आचार्य, वाल्मिक घोडके, गौतम आचार्य, काकासाहेब गायकवाड, केदारी शाहीर, बाळासाहेब घोडके, पुष्पा आचार्य, कविता आचार्य यांनी आदीसह तालुक्यातील 300 महिला पुरुष गायरान धारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। राजमंत्रसाठी सुधाकर फुले, लातूर।